अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय महाराष्ट्र। मागच्या 7 महिन्याआधी सातपीर दर्गाविषयी मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल झाले। त्याच्यात काही निर्दोष लोकांवर पण गुन्हे दाखल करण्यात आले। त्याच्यामध्ये मी स्वतः एक आहे। 1500 मुलांमध्ये मी स्वतः पण 2:30 वाजता रात्री जे पण माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आता पोलिसांवर जे हल्ले झाले त्याचा मी जाहीर निषेध करते, हा चुकीचा आहे। परंतु स्वच्छ समाजकारण किंवा राजकारण करणे हा गुन्हा आहे का? म्हणजे मला माझ्यावरून हा प्रश्न पडलेला आहे की जेव्हा एखादा म्हणजे रॉंग काम होत असेल आणि त्याच्याविषयी मी आवाज उचलला तर माझ्यावर गुन्हे दाखल करणार का? आणि एक मुस्लिम महिला म्हणून मी समाजकारण आणि राजकारण करायचं नाही का? हा विषय म्हणजे हा प्रश्न मला पडला आहे की मी स्वतः ॲडव्होकेट आहे, सुशिक्षित आहे आणि संविधानाला मानणारी आहे। माझे कोणतेच 2 नंबरचे काम नाही, इल्लीगल काम नाही, कोणती हप्तेखोरी नाही। हा स्वच्छ राजकारण करणे माझ्यासाठी आज गुन्हा झालेला आहे। सत्ता येते, सत्ता जाते, पण एकदा नाव खराब झालं तर नाव परत येत नाही। आणि नीलोफर शेख एक कट्टर शिवसैनिक आहे। मी मोडेल पण नाव खराब होऊ देणार नाही। व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मी माझ्या सेफ्टीसाठी मान्य कोर्टामध्ये अँटीसिपेटरी बेलसाठी ॲप्लिकेशन केलेला, परंतु मान्य कोर्टाचा ऑर्डर आहे की मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर राहून पूर्ण पुरावे तिथं सबमिट करणे। ठीक आहे, मी आज मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे स्वतः हजर होणार आहे आणि जे जे एलिगेशन माझ्यावर लावलेले आहे ते पूर्ण पुरावे सोबत घेऊन मी तिथं हजर होणार आहे। कारण मी संविधानाला मानणारी आहे आणि संविधानावरच चालणारी आहे। आता मान्य कोर्टाने जे आदेश दिलेला आहे मी त्याचं उल्लंघन करणार नाही। मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होणार आहे। आणि एक विषय असं पडलेला आहे मला की मुस्लिम महिला म्हणून स्वच्छ राजकारण जे आहे माझा, जेव्हा जेव्हा मी रॉंग म्हणजे काम जे होईल इल्लीगल काम म्हणजे त्याच्यावर मी आवाज उठवला की माझ्यावर असे गुन्हे दाखल होणार, असं म्हणजे मला हा एक अनुभव आलेला। ठीक आहे, मी ह्या सगळ्यांसाठी तयारच आहे, कारण मला माहीत आहे माझा जे राजकारण आणि समाजकारण आहे, सर्वात जास्त माझं समाजकारण आणि राजकारण शून्य। तरी जे गुन्हे दाखल झालेले आहे ठीक आहे, मी पोलिसांना पूर्ण माझ्यातर्फे जे त्यांना जे शहानिशा करायची आहे ते सर्व पुरावे मी देणार आहे। मी स्वतः हजर होणार आहे। परंतु आज नाशिक शहरामध्ये पोलीस प्रशासन जे काम करत आहे ते खूपच म्हणजे अभिनंदन मी त्यांचं करते, कारण खूपच चांगलं त्यांचं काम चाललेलं आहे आणि हा काम आता सुरू झालेला आहे। परंतु माझं पोलीस प्रशासकाला एकच विनंती आहे की असं जे तुम्ही हाती घेतलेलं आहे ते म्हणजे ज्यापर्यंत नाशिक शहर राहणार त्यापर्यंत तुम्ही असे कामं करत राहा, म्हणजे आमची नाशिकमधून जी गुन्हेगारी ती संपूनच गेलेली आहे असं समजा। आणि मी आज सर्व पुरावे घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं हजर होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।